हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भरती निघालेली आहे। एकूण रिक्त पदे बघा 263 पदे असणार आहे। अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन असणार आहे आणि शेवटची तारीख अर्ज करण्यासाठी 4 ऑक्टोबर 2025 असणार आहे। चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर। ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूअर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर हिट करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील। चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर। तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन। आपण पाहू शकता महाराष्ट्र राज्य शासनाच्या शासकीय जाहिरात आहे ही। वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग मंत्रालय मुंबई अधीनस्थ, मुंबई मंत्रालयाच्या अधीनस्थ आहे ही जी ॲडव्हर्टिजमेंट आहे ती। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथनं ही ॲडव्हर्टिजमेंट आलेली आहे, बघू शकता तुम्ही। CBT होणार आहे, कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे। ही स्पर्धा परीक्षा आहे 14 सप्टेंबर 2025 पासून ते 4 ऑक्टोबर 2025 पर्यंत तुम्हाला विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे। ठीक आहे, पूर्ण प्रक्रिया IBPS या कंपनीमार्फत करण्यात येणार आहे। IBPS ही एक्झाम घेणार आहे, तुम्हाला माहिती असेल। संकेतस्थळाबाबत तुम्हाला जर एक्स्ट्रा माहिती हवी असेल तर ऑफिशियल नोटिफिकेशनवर ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे। ऑफिशियल वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेली आहे। ठीक आहे, तर प्रत्येक पदाकरिता तुम्हाला स्वतंत्र अर्ज करावा लागणार आहे। ओके, तर बघा शिपाई S1 15,000 ते बघा तुम्ही एकदम चांगला पगार आहे। 47,600 6 रिक्त पदे आहे। शवविच्छेदन परिचर S1 सेम सॅलरी, S1 म्हणजे सेम सॅलरी आहे 47,600 पर्यंत। 4 पदे ही रिक्त आहे। शवविच्छेदन कक्ष परिचर 6, प्रयोगशाळा परिचर 5, प्रयोगशाळा सेवक 2, चतुर्थ श्रेणी कर्मचारी 3, वसतिगृह सेवक 11, सुरक्षा रक्षक 7, अंधार खोली परिचर 3 असे एकूण 47 पदे ही रिक्त आहे बघा। त्यानंतर शासकीय वैद्यकीय रुग्णालय महाविद्यालय व रुग्णालय मिरज शिपाई 5, कक्षसेवक रुग्णसेवक 14, औषध वितरक सेवक 6, बाह्य रुग्णसेवक 3, अपघाती विभाग सेवक 5, शस्त्रक्रिया परिचर 8, अंधारखोली परिचर 1, क्षय किरण परिचर 1, रक्तपेढी परिचर 3, रक्तपट वाहक 3, सहाय्यक स्वयंपाकी 1, सुरक्षा रक्षक पहारेकरी 6, माळी 1, धोबी 2, नावी 2, प्रयोगशाळा परिचर 16, व्रणोपचारक 2, स्वयंपाकी 1 असे एकूण 80 रिक्त पदे आहे। त्यानंतर पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली कक्षसेवक 51, पहारेकरी 13, शिपाई 10, क्षयकिरण सेवक 6, स्वयंपाकी 7 झाले। बाह्य रुग्ण सेवक 3, धोबी 5, दवाखाना सेवक 3, शस्त्रक्रियागार सहाय्यक 4, स्वयंपाकी मदतनीस 3, शस्त्रक्रिया सेवक 3, व्रणोपचारक 4, रक्तपेढी सेवक 3, उद्रवाहक चालन 3, माळी 2, प्रयोगशाळा सेवक 2, नाभिक 2, मिस्त्री कम फिटर कॉर्पोरेटर 1, कार्यशाळा परिचर 1, पाणीवाला 1, चिंपी 1। ठीक आहे, 128 जागा। त्यानंतर आरोग्य शिक्षण पथक तासगाव शिपाई 1, प्रयोगशाळा परिचर 1, दंतपरिचर 1, स्वच्छता सेवक 3, स्त्री कक्ष सेविका आया 2 असे 8। त्यानंतर संस्थेचे नाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज बघू शकता तुम्ही। टोटल सांगितले आहे इथे, ठीक आहे 47। त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज 80, पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली 128, आरोग्य शिक्षण पथक तासगाव 8 असे टोटल 263 जागा ह्या भरण्याच्या आहे बघा। वर्ग 4च्या संवर्गातील गट ड अशी पदाची सविस्तर तपशील दिलेली आहे। परीक्षा दिनांक ऑफिशियल वेबसाईटवर कळवण्यात येईल। त्यानंतर जाहिरात विहित अटी शर्ती पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून शासकीय ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहे। ऑनलाईन तुम्हाला
अर्ज करायचा आहे। जाहिरातीची माहिती ऑफिशियल वेबसाईटवर दिली जाईल। त्यानंतर बघा, तुम्ही बघू शकता आरक्षण असल्यास त्याबद्दलची घोषणा सूचना वेळोवेळी कार्यालय थ्रू तुम्हाला कळवली जाईल। ठीक आहे। महिलांसाठी आरक्षित पदांकरिता दावा करणाऱ्या उमेदवारांनी डोमेसाईल सादर करायचं आहे। त्यानंतर बघा, इथे तुमच्या प्रवर्गाची माहिती इथे दिलेली आहे, ती व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायची आहे। ठीक आहे। अजून तुम्ही पाहू शकता इकडे खेळाडू आरक्षण, प्रत्येक गोष्ट इथे व्यवस्थित नमूद केलेली आहे, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित वाचायचं आहे अर्ज करायच्या आधी। बघा, इथे लिहिलेलं आहे पदनाम। सर्व पदांसाठी जी वयोमर्यादा आहे ती 18 ते 38 वर्ष असणार आहे। माजी सैनिकांसाठी +3, त्यानंतर मागासवर्गीय खेळो, अनाथ, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 18 ते 43। तर वयोमर्यादा इथे तक्त्यामध्ये दिलेली आहे, ती तुम्ही वाचू शकता सगळेजण। त्यानंतर आपण इथे बघू शकतो आवश्यक वयोमर्यादा, प्रत्येक प्रवर्गासाठी इथे वयोमर्यादा लिहिलेली आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक वाचा। त्यानंतर बघा, परीक्षेचे स्वरूप मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी किंवा अंकगणित आणि एकूण 100 प्रश्न असतील। प्रत्येकी 25 प्रश्न 50 गुणांसाठी, 100 प्रश्न 200 गुणांसाठी आणि परीक्षा कालावधी 2 तास 120 मिनिटे असणार आहे। परीक्षा ही ऑनलाईन होणार आहे CBTने आणि आपण बघू शकतो इथे सगळं व्यवस्थित दिलेलं आहे। एलिजिबिलिटी चेक केल्यानंतर तुम्हाला हे सगळे जे प्रमाणपत्र आहे ते अपलोड करायचे आहे ऑनलाईन फॉर्म भरताना। ठीक आहे। 1000 रुपये खुला प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क आणि 900 रुपये राखीव प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क असणार आहे। दिनांक जाहिरात प्रसिद्ध 22/8, ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरुवात 14 सप्टेंबर। त्यानंतर अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 4 ऑक्टोबर। ऑनलाईन पद्धतीची एक्झाम शुल्क भरण्याची अंतिम मुदत 4 ऑक्टोबर। परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचे दिनांक 10 दिवस आधी आणि परीक्षा दिनांक व कालावधी ऑफिशियल वेबसाईट थ्रू चेक करायचं आहे। तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट। आवडली असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट, तोपर्यंत धन्यवाद। चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।